तुमचा पहिला प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे फूल कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहे सूर्यफूल, बी. कमळ, सी. फ्लेशिया, डी. गुलाब. तुमचे योग्य उत्तर आहे सी. फ्लेशिया. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहे गुलाब, बी. कमळ, सी. झेंडू, डी. सदाफुली. तुमचे योग्य उत्तर आहे बी. कमळ. तुमचा पुढचा प्रश्न आहे, फुलांच्या शेतीला किंवा अभ्यासाला काय म्हणतात? तुमचे ऑप्शन आहे ओलेरीकल्चर, बी. फ्लोरिकल्चर, सी. पोमोलॉजी, डी. सेरिकल्चर. तुमचे योग्य उत्तर आहे बी. फ्लोरिकल्चर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या फुलाला फुलांचा राजा म्हटले जाते? तुमचे ऑप्शन आहे मोगरा, बी. कमळ, सी. गुलाब, डी. जास्वंद. तुमचे योग्य उत्तर आहे सी. गुलाब. तुमचा पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात लहान फूल कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहे मोगरा, बी. वोल्फिया, सी. चाफा, डी. गुलाब. तुमचे योग्य उत्तर आहे बी. वोल्फिया. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कोणते फूल सूर्याच्या दिशेने आपले तोंड फिरवते? तुमचे ऑप्शन आहे कमळ, बी. सूर्यफूल, सी. गुलाब, डी. निशिगंध. तुमचे योग्य उत्तर आहे बी. सूर्यफूल. तुमचा पुढचा प्रश्न आहे, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स फुलांची घाटी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे महाराष्ट्र, बी. उत्तराखंड, सी. केरळ, डी. सिक्कीम. तुमचे योग्य उत्तर आहे बी. उत्तराखंड. तुमचा पुढचा प्रश्न आहे, मौल्यवान केशर फुलाच्या कोणत्या भागापासून मिळते? तुमचे ऑप्शन आहे पान, बी. मूळ, सी. कुक्षी स्टिग्मा, डी. देठ. तुमचे योग्य उत्तर आहे सी. कुक्षी स्टिग्मा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कोणते फूल 12 वर्षातून एकदाच उमलते? तुमचे ऑप्शन आहे सदाफुली, बी. ब्रह्मकमळ, सी. नीलकुरिंजी, डी. सूर्यफूल. तुमचे योग्य उत्तर आहे सी. नीलकुरिंजी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, नदीच्या किंवा तलावाच्या चिखलात उमणारे पवित्र फूल कोणते? तुमचे ऑप्शन आहे गुलाब, बी. कमळ, सी. मोगरा, डी. झेंडू. तुमचे योग्य उत्तर आहे बी. कमळ. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या फुलाचा उपयोग अत्तर बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो? तुमचे ऑप्शन आहे गुलाब आणि मोगरा, बी. झेंडू, सी. जास्वंद,
डी कढे. तुमचे योग्य उत्तर आहे अ. गुलाब आणि मोगरा. तुमचा पुढचा प्रश्न आहे. सण आणि उत्सवात घराला तोरण लावण्यासाठी कोणत्या फुलाचा वापर जास्त होतो? तुमचे ऑप्शन आहे अ. गुलाब, बी. कमळ, सी. झेंडू, डी. चाफा. तुमचे योग्य उत्तर आहे सी. झेंडू. तुमचा पुढचा प्रश्न आहे. रात्रीच्या वेळी उमणारे आणि सुगंध पसरवणारे फूल कोणते? तुमचे ऑप्शन आहे अ. सूर्यफूल, बी. जास्वंद, सी. रातराणी, डी. झेंडू. तुमचे योग्य उत्तर आहे सी. रातराणी. तुमचा पुढचा प्रश्न आहे. जास्वंदाचे फूल कोणत्या देवाच्या पूजेसाठी विशेष मानले जाते? तुमचे ऑप्शन आहे अ. विष्णू, बी. गणपती, सी. शंकर, डी. हनुमान. तुमचे योग्य उत्तर आहे बी. गणपती. तुमचा पुढचा प्रश्न आहे. जगातील सर्वात महागडे फूल कोणते मानले जाते? तुमचे ऑप्शन आहे अ. जुलिएट रोज, बी. कमळ, सी. मोगरा, डी. तुळस. तुमचे योग्य उत्तर आहे अ. जुलिएट रोज. तुमचा पुढचा प्रश्न आहे. गुलाब पाण्याला काय म्हणतात? तुमचे ऑप्शन आहे अ. अत्तर, बी. गुलाबजल, सी. सरबत, डी. तेल. तुमचे योग्य उत्तर आहे बी. गुलाबजल. तुमचा पुढचा प्रश्न आहे. सूर्यफूल हे कोणत्या तेलाचे मुख्य स्रोत आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. खोबरेल तेल, बी. गोडे तेल, सी. मोहरीचे तेल, डी. बदाम तेल. तुमचे योग्य उत्तर आहे बी. गोडे तेल. तुमचा पुढचा प्रश्न आहे. कोणत्या फुलाला हिवाळ्याची राणी असे म्हटले जाते? तुमचे ऑप्शन आहे अ. गुलाब, बी. शेवंती, सी. मोगरा, डी. चाफा. तुमचे योग्य उत्तर आहे बी. शेवंती. तुमचा पुढचा प्रश्न आहे. ब्रह्मकमळ हे कोणत्या राज्याचे राज्य फूल आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. महाराष्ट्र, बी. उत्तराखंड, सी. उत्तर प्रदेश, डी. मध्य प्रदेश. तुमचे योग्य उत्तर आहे बी. उत्तराखंड. तुमचा शेवटचा प्रश्न आहे. फुलांमध्ये गोड रस असतो, तो गोळा करून मधमाशा काय बनवतात? तुमचे ऑप्शन आहे अ. साखर, बी. मध, सी. मेण, डी. पाणी. तुमचे योग्य उत्तर आहे बी. मध.